दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। त्यासाठी अन्न आणि सुरक्षा विभागातील 103 अधिकारी काम करत आहेत। त्यांनी विविध भागातून दुधाचे 1062 नमुने जमा केलेत। त्यांची तपासणी करून भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। सिडको ते सिन्नर सिटीलिंक बस सेवा सुरू होणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस प्रशासनाकडून सिडको वासियांसाठी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी आणि इतर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे। मनमाड बाजार समिती 2 दिवसांच्या बंद नंतर सुरू झाली। बाजार फी कमी करावी यासाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता। तर हे बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतल्याने आजपासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा 345वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला। राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं होतं। यावेळी देशभरातून आणलेल्या पवित्र नद्यांच्या पाण्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। बँकॉक आणि थायलंडमध्ये पहिल्यांदाच फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं। 7 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडलं। संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली। त्यानंतर अभिनेत्री प्रतिभा आहेर यांनी रमई यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाटक सादर केलंय। जळगावच्या 40 गावात हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेला हजरत पीर मुसा कादरी उर्फ दामोशी बाबा यांच्या 3 दिवसीय वार्षिक उरुसाची सुरुवात झाली। यामध्ये मोहित देशमुखांना तलवार धारण करण्याचा मान मिळाला। हा उरुस शांततेमध्ये पार पडण्यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात केला होता। चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्तानं जनजागृती रॅलीचं आयोजन केलंय। राज्यपालांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध देखाव्यांच्या मृदा, जल आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम सादर केले। धुळ्यातील पिंपळनेर पानखेडेमध्ये आदिवासी बांधवांचं महासंमेलन संपन्न झालं। या संमेलनात 6 प्रस्ताव पारित करण्यात आले। या ठिकाणी संपूर्ण देशातील आदिवासी संस्कृतीचं दर्शन झालंय। तर लाखो आदिवासी बांधव या संमेलनात सहभागी झाले होते। सांगलीत शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या कलाग्राम उत्सव अंतर्गत रांगोळी प्रदर्शन पार पडलं। यावेळी महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती दर्शवणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या। आकर्षक आणि सुबक विविध विषयांवर रांगोळ्या या निमित्तानं काढण्यात आल्या। IIT मुंबईनं उद्योग क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे IIT मुंबईत येत्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ई मोबिलिटी हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जाणार आहे। भंडाऱ्याच्या पवनीमधील नगर परिषदेच्या शाळेत अद्याप कम्प्युटर लॅब नाही आहेत। तर डिजिटल क्लासरूमच्या नावाखाली ब्लॅक बोर्डवर प्रोजेक्टर लावण्यासाठी लाकडी सांगळा लटकावलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षण कधी घेणार असा प्रश्न आहे। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम हे सरकारची बाजू मांडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकम यांचे सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। 2 कोटींची खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची आता बीडऐवजी लातूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। चाटेनंच लातूरला हलवल्याची मागणी न्यायालयाकडे केलेली होती। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच नागरिकांशी संवाद साधलाय। परळीतल्या जगमित्र कारखान्यात धनंजय मुंडे यांचा हा जनता दरबार भरवण्यात आला। कराडच्या जेलवारीनंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले असून त्यांचा हा पहिला जनता दरबार आहे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारून किमान हमीभाव कायदा करावा अशी आमची माफक मागणी असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे। तर देशामध्ये केवळ सरकारी कर्मचारी राहत नाहीत, शेतकरीही राहतात याची सरकारला जाणीव असायला हवी असा टोला देखील त्यांनी लगावलाय। अकोला जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे। अकोल्यात पंचायत समित्यांच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपलाय। ही सर्व पद निवडणुकीच्या द्वारे भरेपर्यंत प्रशासकीय राज राहणार आहे।
यूपीच्या अमरोहामध्ये एक मुलगा ट्रॅक्टरवरून जीवघेणा स्टंट करताना दिसतोय. सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी हा मुलगा आपला जीव धोक्यात घालतोय. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जालन्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस पाहायला मिळतो. पिसाळलेल्या एका कुत्र्यानं तरुणीसह तिच्या आईचा चावा घेतला. त्यामुळे दोघीही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीमध्ये शेतकऱ्यांनी पाथरी तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन केलंय. शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. त्यामुळे आर्थिक संकटात असलेला शेतकरी मेटाकुटीस आलाय. यवतमाळच्या कळंब शहरात चोरी घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गाने रास्ता रोको आंदोलन केलंय. सकाळच्या सुमारास बाजारपेठेतील 3 दुकानं फोडल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले. दरम्यान पोलिसांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. यवतमाळमधील घाटंजी पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं जलाभिषेक आंदोलन करण्यात आलं. पिण्याच्या पाण्याची समस्या आणि रस्त्यासाठी हे आंदोलन केलंय. यावेळी हंड्यानं पाणी ओतून जलाभिषेक आंदोलन करत जोरदार नारेबाजी करण्यात आली आहे. सैफ अली खानच्या हल्ल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात आणि भारतात गुन्हेगारी वाढतीये अशी टीका सुळेंनी केली. मुंबईमध्ये सर्वांनाच मुक्तपणे जगण्याची सवय असते असंही सुळेंनी म्हटलंय. अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्यात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरल्याचं दिसत नाही असं म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टींनी सरकारवर निशाणा साधलाय. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातून गाढवांवरून अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यात येते. मात्र पोलीस आणि महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे वाळू उपसा थांबवा, अन्यथा महसूल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा देखील इशारा दिलाय. जळगावच्या 40गाव मधल्या महावीर कॉलनीत दुचाकीवर आलेल्या 2 चोरट्यांनी वृद्ध महिलेची सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. झालेल्या झटापटीमध्ये वृद्ध महिला खाली कोसळली. त्यानंतर सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न त्यानं केला. मात्र महिलेनं आरडाओरडा केल्यानं चोरट्यांनी पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हिंगोली जिल्ह्यात सारंग स्वामींची भाजीची प्रसिद्ध यात्रा भरली आहे. यंदा 200 क्विंटलच्या भाज्यांचा प्रसाद बनवलाय. हा प्रसाद विविध कंदमुळं, फळं आणि पालेभाज्यांपासून तयार केला. या यात्रेला 535 वर्षांची परंपरा लाभली आहे. वीरशैव समाजाच्या वतीनं यात्रा मकर संक्रांतीच्या 2 दिवसांनंतर भरवली जाते. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते. पिंपळगाव बसवंतमध्ये 3 कांदा चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडनं कांद्यानं भरलेल्या गोण्या आणि वाहन असं जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.